नमस्कार. मी हनुमंत तानाजी पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बेंबळे. काल 15 जून रोजी शाळेच्या नवीन वर्षासाठी सुरुवात झाली आणि बेंबळे शाळेमध्ये साधारणपणे 10 शिक्षकांची असणारी शाळा काल सुरुवात झाली. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषयच असा आहे की शाळेची पटसंख्या टिकवण्यासाठी खरं पाहिलं तर गुणवत्ता आधारित ज्यावेळेस म्हणजे गुणवत्ता चांगली असेल त्याच वेळेस विद्यार्थी त्यांची पटसंख्या राहत असते. गेल्या वेळेस आपल्याला चौथीमध्ये 42 विद्यार्थी होते, तर आता यावेळेस आपल्याकडे 20च राहिलेले आहेत. आणि मग खरं बघितलं तर जर पटसंख्या जर 21च्या पुढं असेल, साधारणपणे 25च्या आसपास असेल, तर आपल्याला शिक्षक टिकून राहतो. गेल्या वर्षीपेक्षा आपल्याला यावेळेस एक शिक्षक जादा भेटलेला आहे, त्यामुळं आपण तासवारी लावले तरीसुद्धा पालकांनी आपले विद्यार्थी इतर शाळेमध्ये पाठवलेले आहेत. आणि मग ज्यावेळेस अशी परिस्थिती होईल त्यावेळेस मग एक शिक्षक आपला कमी होईल आणि परिणामी आता यावर्षी नाही होणार, यावर्षी तो राहीलच, पण तो पुढच्या वर्षी तो पटसंख्या अभावी कमी होईल. सांगायचा उद्देश एक आहे की महाराष्ट्र शासन शिक्षणावरती खर्च करत असताना आपल्या गावामध्ये बेंबळ्याची गावठाणातली शाळा आणि वस्ती शाळा असा मिळून भरपूर खर्च करते. याचा लाभ खरं तर आपण सर्वांनी घेतला पाहिजे. कसा घेतला पाहिजे? सरळ गणित आहे की एक विद्यार्थी आपला खाजगी शाळेमध्ये जर पाठवायचा म्हटलं तर तुम्हाला साधारणपणे 50 ते 60,000 रुपये खर्च येतो. आणि अशाच पद्धतीने आपली सगळ्या वस्ती शाळा आणि गावठाणातली शाळा ह्या सगळ्यांचा विचार केला तर आपल्याकडे 400 विद्यार्थी आहेत आणि या 400 विद्यार्थ्यांना साधारणपणे सरकार आपल्यावर 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च करते. तेवढीच आपले बचत होते. म्हणजे इतकं पैसे आपलं बाहेर जातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, तर ते शासनाच्या वतीनं ते शिक्षण मिळत असल्यामुळे आपल्याला तसा खर्च येत नाही. काय झालं आहे की खाजगी शाळांच्या बस आपल्या दारासमोर येत असल्यामुळे बऱ्याच पालकांना वाटतं की आपला मुलगा सेफमध्ये जातो आहे, त्यामुळे गावातल्या शाळेत किंवा वस्तीतल्या शाळेमध्ये पाठवण्यासाठी त्यांना थोडं सोय झाल्यामुळं अवघड वाटतं आहे या खाजगी बसेसची. तर मला सांगायचा हेतू एकच आहे की आपल्यावरती जर सरकार अशा पद्धतीचा खर्च करत असेल, शिक्षक आपल्याला देत असतील आणि शाळा उपलब्ध असेल, तर त्या शाळा वाचवल्या पाहिजेत. आणि ह्या झडपीच्या शाळा जर वाचल्या तरच आपल्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. असं मी का म्हणतोय? तर या शिक्षक जे असतात ते पूर्ण प्रशिक्षित असतात, यांच्या अध्यापनाच्या परीक्षा घेतलेल्या असतात. त्या पद्धतीने खाजगी शाळेमध्ये तसं नसतं. त्यांच्या भरत्याही वशिल्यावारी होतात किंवा आलेला शिक्षक तो भरला जातो, काही दिवस काम करतो आणि निघून जातो. मला तुमच्या हे लक्षात आणून द्यायचं आहे की SMCचं काम करत असताना, म्हणजे शाळा समितीचं काम करत असताना शाळा व्यवस्थापन समिती स्ट्रॉंग असायला आली, त्याच्याबरोबर शिक्षकांचीही तेवढंच उत्तरदायित्व आहे की मुलांना या शाळेमध्ये त्यांचं मन रमलं पाहिजे, त्यांना योग्य शिक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी काम करण्याचं. त्या पद्धतीनं बेंबळ्यातील प्रत्येक शिक्षक आता त्या पद्धतीनं काम करतोय. तरी पण यावर्षी जरा संख्या घटलेली दिसते. इन्स्पास्ट्रक्चर म्हणजे शाळा डेव्हलपमेंटच्या बाबतीत आपल्याला आता वर्ग खोलेले आहे, आपण काम त्याचं करणार आहोत, त्यामुळे सुधारणा भरपूर होत आहेत. पण पालकांनी थोडीशी कळ काढली पाहिजे, म्हणजे जरा थोडा धीर धरला पाहिजे. आणि आता तासवारी पण लावली, म्हणजे प्रत्येक विषयाला नवीन शिक्षक या ठिकाणी आपण प्रत्येक तासाला 5वी पासून 7वी पर्यंत केलेला आहे. सांगायचा हेतू एकच आहे की मराठी शाळेतल्या म्हणजे झडपीच्या शाळेतली मुलं इतर शाळेत पाठवल्यामुळं आपल्याला या ठिकाणी मुलांची कमतरता भासते. खरं पाहायला गेलं तर खाजगी शाळेमध्ये त्यांची सगळी सिस्टीम राबत असते, पण आपल्या या शाळेमध्ये शासनाची शाळा असल्यामुळं कोण सिस्टीम राबत नाही. आम्ही आता SMCचं थोडं काम करतोय, आम्हालाही काय मर्यादा येतात. काही लोक असे म्हणतात की तुम्ही जाऊन शाळेत बसताय आणि मग इतका वेळ द्यायची काय गरज आहे का, असं पण कधी कधी होतं. त्याचा मनावर आमच्या परिणाम होत असतो.
तरीसुद्धा त्या पदाला न्याय द्यायचं काम सगळीच समिती करते. आता बघायला गेलं तर पहिलं आपल्याला लोकप्रतिनिधी नव्हते, म्हणजे तालुक्याला सभापती नव्हता, जिल्हा परिषदेमध्ये सभापती नव्हता, सगळे अधिकारी बघायचे. आता या शिक्षकांवरती सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळं तुम्हाला अध्यापन करत असताना म्हणजे शिक्षण देत असताना कुठलीही कुचराई होणार नाही, शिक्षकाकडून हलगर्जीपणा होणार नाही, अशा प्रकारची आजची परिस्थिती आहे. पालकांच्या अपेक्षा थोड्या मोठ्या झालेल्या आहेत. म्हणजे काय, एखादा मुलगा जर पहिलीला, दुसरीला, तिसरीला असेल तर त्यांना वाटतं की त्याला चौथीचं, पाचवीचं आलं पाहिजे. पण इथं एक ठरलेला अभ्यासक्रम असतो. त्याला कुठल्या वयापर्यंत कुठलं शिक्षण दिलं पाहिजे, कुठल्या अंकाचं किती गणित शिकवलं पाहिजे, त्याचं कुठपर्यंत पाढपाठ असायला पाहिजे, या सगळ्याचं काही गणित, काही त्यांचा मूल्यमापन असतं किंवा ते शिक्षण कसं द्यायचं याचंही त्यांनी एक परिपत्रक दिलेलं असतं, शेड्यूल दिलेलं असतं. त्यामुळं त्या पद्धतीनं ते शिकवतात, हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं मला वाटतं पालकांनी थोडासा चांगला विचार करायला पाहिजे. आणि शाळेतली पटसंख्या टिकण्यासाठी या शाळेमधील मुलं दुसऱ्या शाळेमध्ये घालणं चुकीचं वाटतंय. बरीच पालक म्हणतात की आमच्या मुलांना आता काही नाही, होती मागची परिस्थिती जरा थोडी ढेसाळ होती. ते शिक्षकांच्या पूर्णपणे बदल्या झालेल्या आहेत, जुने शिक्षक गेलेले आहेत, आता नवीन शिक्षक चांगले आलेले आहेत, पदवीधर आलेले आहेत. आणि त्यांच्या आता तासवारी लावल्यामुळं वेगवेगळे शिक्षक समोर येत असल्यामुळे विद्यार्थी अभ्यास करणार आहे. तुम्हाला इतर शाळे पद्धतीनंच या ठिकाणी सुद्धा शिक्षण मिळणार आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की बेंबळे गावातील आणि सर्व वाड्या वस्तीवरील पालकांनी आपली मुलं झेडपीच्या शाळेतच ठेवली पाहिजेत. अंगणवाडीच्या विकासासाठी अंगणवाडी सेविकेनं थोडंसं लक्ष देऊन पहिलीची पटसंख्यासुद्धा त्या वर्गामध्ये वाढण्यासाठी अंगणवाडीची भूमिका महत्त्वाची आहे. हे आम्ही आता गेल्या 1 महिन्यापूर्वी सर्व अंगणवाडीतून फिरलो आहे, जाणून घेतलं आहे. त्यांनीसुद्धा तिथं शिक्षण देणं गरजेचं आहे अंगणवाडी सेविकानं. आणि तशा पद्धतीच्या सूचना आपण वरिष्ठांच्या माध्यमातून त्यांना देऊया आणि झेडपीची पटसंख्या टिकवून शासनानं दिलेला आपल्याला लाभ आपण मिळवूया. तुमचं 50,000 रुपये खाजगी शाळेमध्ये विनाकारण जाणार आहेत, जे शासन तुम्हाला इथं मोफत देतं आहे. मोफत पाठ्यपुस्तकं आहेत, मोफत गणवेश आहे, मोफत बूट आहे, मोफत पोषण आहार आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपली आज महागाईच्या काळात बचत होणार आहे, हे पण महत्त्वाचं आहे. आणि चांगल्या पद्धतीचं परीक्षा देऊन पास झालेले हे जे TET सारखी परीक्षा देऊन पास झालेले हे माध्यमातल्या म्हणजे मराठी माध्यमातले हे शिक्षक आहेत. त्यामुळं चांगला विचार करून माझं सर्वांना आवाहन आहे की झेडपीच्या शाळेतली मुलं झेडपीच्या शाळेत ठेवा आणि ही शाळा वाचवा. धन्यवाद.